आजच्या ऑनलाईन जगात रोमॅन्स पण ऑनलाईन होत असेल तर त्यात नवल नाही. पण आज आमची ऑनलाईन बिनलाईनची टीम तुमच्या अशा ऑनलाईन रोमॅन्सच्या मेन स्ट्रीम प्रश्नांना उत्तर देते. तिने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणजे तिला मी आवडतो का? असं काही नसतं मित्रा. तिला ते 5000 फ्रेंड्स पूर्ण करायचे, त्यामुळे ती कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल आणि त्यातला तू एक असू शकतोस. वेल मे बी तू एक काम कर, तू ती फ्रेंड रिक्वेस्ट डिलीट कर आणि जर तिचा रागात तुला मेसेज आला तर तिला तू डेफिनेटली आवडतोस. माझ्याबरोबर पण असं बरेच झालंय. मला काही फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या आणि मला वाटलेलं की त्यांना मी आवडत असेल, पण असं काही नव्हतं. ते आपल्या वागण्यावरती आहे, आपण त्यांना आवडतो का नाही ते. तिने माझा एक फोटो लाईक केला म्हणजे ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, असं काही नाही. तिने फोटो लाईक केला, मे बी तिला मागची बॅकग्राऊंड आवडली असेल किंवा तिला मागे तू जर समजा जंगलात फिरायला गेला असशील तर मागची माकडं आवडली असतील. त्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवणे असं काही समजायचं कारण नाही. फोटो लाईक केला, ओके म्हण, थँक्यू म्हण, घरी जा. लाईक करण्याला आता फार तेवढं महत्त्व नाही आहे, कारण ते एका सिंगल क्लिकचं आहे. जर फार तुझे फोटोज लाईक होत असतील तर बाबा तुझ्यासाठी काहीतरी आहे त्या बॉक्समध्ये. चा नक्की अर्थ काय आहे? काय स्वीट असल्यावर आपण करतो ना एकतर ते असू शकतं. सॉरी, बॅड जोक. मराठी मकरंद अनासपुरे ते वेगळं असतं. ते गोड आहे वगैरे. हाऊ स्वीट ऑफ यू. कधी कधी फार इरिटेटिंग असतं. आय डोंट नो अबाउट मुलांचं काय असतं. मे बी किंवा मे बी आओ म्हणजे जोरात काहीतरी टोचला असेल आणि मग असा आवाज जो येतो तो असतो. तिने लिहिलंय इन अ कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप, म्हणजे आता मी एंट्री घेऊ शकतो का तिच्या आयुष्यात? वेट, शी इज इन अ कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप. सो थांब, बिकॉज तू आलास तर मे बी अजून ते कॉम्प्लिकेशन्स वाढतील. सिम्पल आहे, जाऊ दे ना, कशाला दुसरीकडे बघ. प्लीज नको घेऊस, नाही सिरियसली अजिबात नको घेऊस. जर का इट्स कॉम्प्लिकेटेड असेल तर तू आज जाऊन काय वेगळं करणार आहेस? आपल्या आवडत्या व्यक्तीला ऑनलाईन प्रपोज करणं किती योग्य आहे? रिअली? आपल्याला आवडते एखादी व्यक्ती तर जाऊन समोर सांगितलं पाहिजे. मुली असतात ना, मुली, तुम्ही त्यांना ऑनलाईन प्रपोज केलं तर आयुष्यभर त्या तुम्हाला ऐकत राहतील की बाबा तू मला एकतर ऑनलाईन प्रपोज केलेलं आहेस, तू साधं समोर येऊन मला गुडघ्यावरती बसून फूल पण नाही दिलंस, त्यामुळे तू मला सांगू नकोस कशाहीबद्दल, तू ऑनलाईन प्रपोज केलेस. तर मग ते तुम्हाला ऐकून घ्यायचं नसेल तर प्लीज पोरांनो ऑनलाईन प्रपोज करू नका. आणि पोरींनो तुम्ही सुद्धा आगाऊपणा कमी करा आणि ऑनलाईन प्रपोज करू नका. आम्हाला समोर या आणि धडधडीत आमच्या नजरेला नजर भिडवून आम्हाला सांगा की तुमचं आमच्यावर प्रेम आहे. मजा येते जरा. कुठचा इमोटिकॉन पाठवला तर तिला कळेल की मी तिला खरंच सिरियसली लाईक करतो. हा एक आणि हा एक. खरं सांगू, सिरियसली प्लीज कुठलाच पाठवू नका. डोळ्यात बदाम, कसं वाटतंय हे 2 लव, असं डोळ्यात हृदय आलं पाहिजे, ती खरी गंमत आहे. हाय ना. हा इमोटिकन वापरलास तर काही होणार नाही तुझं. हे 2 वापरून मला असं वाटतंय तुमचं ब्रेकअप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे दाखवलेस तर डायरेक्टली पोलीस केस होऊ शकते तुझ्यावरती, डायरेक्टली. त्यामुळे मला असं वाटतं कुठलंही इमोटिकॉन न वापरता स्वतःचा चेहरा दाखव ना, एक सेल्फी पाठव, जास्त बरं वाटेल. तो ऑनलाईन आहे पण माझ्याशी बोलत नाहीये का? अरे नाही बोलायचं त्याला, त्याची इच्छा नाही आहे तुझ्याशी बोलायची. विचार त्याला की तू का बोलत नाहीस बाबा, तुला काय प्रॉब्लेम आहे? आता तो का बोलत नाही हे मी कसं सांगू? तू काय करून ठेवलेस ते तू बघ आणि तुझं तूच सांग. का म्हणजे तो काहीतरी बघत असेल वेगळं, म्हणजे इतर काही त्याला कामं असू शकतात, अभ्यासाचं बघत असेल, काही शिकत असेल नवीन, तर ऑनलाईन बोलत नाही तर करू दे ना त्याला त्याचा अभ्यास. तू काहीतरी बघ म्हणजे तूही काहीतरी हे कर, म्हणजे अभ्यास थोडासा. आपल्या क्रश सोबत फ्लर्ट करण्यासाठी ऑनलाईन चॅटिंग ऑप्शन फायद्याचा आहे का? ऑफकोर्स, इट्स अ क्रश, यू कॅन डू हॅव फन, चॅट ऑनलाईन. फ्लर्ट करण्यासाठी अप्रतिम उपाय. ही जागा परफेक्ट आहे हेल्दी फ्लर्टसाठी. मुलं पण लाजतात. मुलांना सुद्धा समोरासमोर नजरेला नजर भिडून फ्लर्ट करायला लाज वाटते. ते सुद्धा हसतात, ते सुद्धा लाजून इकडे तिकडे बघतात. तर हे क्रश म्हणजे काय आणि फ्लर्ट म्हणजे ऑनलाईन चॅटिंग एवढंच कळतंय मला त्यातलं. ऑनलाईन चॅटिंग करण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन भेटलं, बोललं, कॉफी पिली तर मजा येते ना. त्याच्या सगळ्या मेसेजेसना मी क्विकली रिप्लाय दिला तर त्याला काय सिग्नल मिळतात? फार विचार करता रे तुम्ही मुली.
असे काही सिग्नल बिग्नल नाही मिळत आम्हाला. जनरली असं होतं मुलांचं की मुलांनी एखादा हाय पाठवला आणि मुलींनी लगेच हाय पाठवला तर त्यांचे पुढचे क्वेश्चन्स खूप वाढत जातात. सो थोडंसं थांबायचं, 1-2-3 दिवसांनी एक स्माइली पाठवायची हाय, मग त्याचे अजून 3 मेसेजेस येतील, मग अजून 1 आठवडा थांबायचं, मग एखादा त्याच्या क्वेश्चनचा रिप्लाय करायचा. सो असं जरा स्टेप बाय स्टेप केलं की बरं असतं. रिप्लाय काय आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. तोपर्यंत काहीही सिग्नल मिळत नाही. पिवळा, हिरवा किंवा लाल हे 3च सिग्नल मिळतात सिग्नलला. तू काही मेसेज पाठवलास तरी त्याला हे 3च सिग्नल मिळणार आहेत. फार तो थांबेल सिग्नलला, नाही तर मोडेल, दुसरं काय करणार नाही का. जेव्हा जेव्हा मी DP चेंज करते तेव्हा तेव्हा त्याचा लगेच व्हॉट्सॲप येतो. कॉम्प्लिमेंट देणारा म्हणजे हा माझ्यावरती लाईन मारतोय का, ओ कमॉन, असं काही नाही आहे. जनरली त्यांनी कॉम्प्लिमेंट केलं असेल की तू खूप सुंदर दिसतेस किंवा तुझा DP खूप छान आहे. 100% लाईन मारतोय. मे बी आम्ही सुद्धा हेच करतो. आम्ही करतो म्हणजे असं आजूबाजूला मित्र करतात. DP काही किती घाण असला तरी सुद्धा, म्हणजे तुझा DP चांगलाच असेल पण किती घाण असलं तरी असं म्हणतो की वाव क्यूट पिक, अरे यू आर लुकिंग स्टनिंग, फॅब्युलस, असं 4-5च शब्द माहिती असतात, त्यामुळे ते मग येतात. तर असं समजून जाऊ नकोस की तुझा DP खूप सॉलिड आहे. का? अरे अरे भरपूर मुली आहेत ज्या DP चेंज करतात. आम्ही सगळ्यांनाच कमेंट करतो की चांगला DP हा, गोड आहे. आणि मग आम्ही एक पप्पीवाली स्माइली पण पाठवतोय ज्याच्या पप्पीच्या बाहेर एक हार्ट असतो. म्हणून काय आम्ही तुझ्यावर लाईन मारतोय अशातला भाग नाही आहे. उलट आम्ही रिस्पेक्ट देतोय की मस्त DP आहे. आणि तुमचं कसं असतं मुलींचं, DP चेंज केल्यानंतर त्याच्याबद्दल कमेंट नाही केली तरीसुद्धा तुम्ही ओरडताच की काय एवढा मी DP चेंज केला, तुमचं काही लक्षच नाही आहे माझ्याकडे. असं नाही आहे. आता लाईक केला, आवडला फोटो, साधी सोजवळ भोळी भाबडी पोरं असतात, ते काय लाईन मारणार बिचारी. नाही नाही, असं काही नसतं. तर हा होता आमचा छोटासा प्रयत्न. हा होता आमचा छोटासा प्रयत्न तुमचा रोमॅन्स फुलवण्यासाठी. ऑनलाईन रोमॅन्स फुलवण्यासाठी. ऑनलाईन रोमॅन्स. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श्रेयस तर नक्की लाईक करा, सिमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा, लिहिले ते वाच, आणि शेअर करा. आणि तुम्हाला वाटलंच तर एक अवघड शब्द आहे, वाच काय, सबस्क्राईब करा फक्त आणि फक्त राजश्री मराठीला. वर काय चॅनल आहे मराठी लाव.